नमस्कार मित्रांनो. तर मी माझ्या माहेरी गेली होती आणि आता घरी चाललेली आहे. तर मला जाता जाता रस्त्याने एक रानभाजी दिसली. तर तुम्ही बघू शकता, ही ती रानभाजी आहे आणि मी लहानपणी ही आवडीने खायची. माझी आई बनवून द्यायची. तर पावसाळा लागल्यावर ही 15 दिवस मिळते आणि माझी आई आणायची आणि बनवायची आणि सगळ्याला एवढी आवडायची. तर माझ्या सासरी मला ही भाजी दिसलीच नाही अमरावती जिल्ह्यामध्ये. ही अकोला जिल्ह्यामध्येच मिळते बहुतेक. तुमच्या इकडं जर मिळत असेल तर मला सांगा, कमेंट बॉक्समध्ये कळवायला काय म्हणतात. तर बघून घ्या, निरीक्षण करून ही भाजी कशी आहे. तर एवढी चवीला तर भन्नाटच होते आणि याच्यामध्ये आयुर्वेदिक गुणधर्म पण एवढे आहेत. तुम्हाला माहितीच आहे, रानभाज्या म्हटलं की त्यामध्ये सगळंच काही आलं ना. कुठली फवारणी असते त्याच्यावर ना कुठलं काही. तर याच्यामध्ये अनेक आयुर्वेदिक गुणधर्म असतात. तुम्ही बघू शकता, हा कोंब बघा, असे कोंब निघतात त्याच्यावर. तर याची अशी खुडून मग भाजी करावी लागते. तर मी हे सगळे खुडून घेते आता व्यवस्थित. पूर्ण कवडे कवडे खुडून घ्यायचे. पाणी सुरू झालं की 2-3 दिवसामध्ये हा कोंब वरता येतो. तर आपल्याला असा हा खुडून घ्यायचा असतो. तुम्ही बघू शकता, निरीक्षण करून घ्या. तुमच्याकडे असेल तर आणा आणि याची भाजी एवढी सुंदर होते ना, चवीला भन्नाट लागते. तर हे पूर्ण आता मी खुडून घेते. वा, त्याला असे असे बारीक बारीक काठे असतात आणि ते काठे पण कवळे कवळे असतात. त्याला एवढं काही हे नसते, कवळे. याचं मोठं झाले की असं झाड असं पसरत जाते मग झाड. तर तुम्ही बघू शकता, ही जे लालसर मुळी दिसत आहे तुम्हाला ते एकदम कवडी आहे आणि जी हिरवी मुळी दिसत आहे ती थोडीशी जरड होते. हे तर मस्त अशा लालसर कवड्या कवड्या अशा तोडून घ्यायचा भाग आणि मस्त त्याच्यात तोडून मस्त भाजी बनवायची. बघू शकता मी भार तोडलेले आहे आणि जास्तीत जास्त तोडा, कारण एक वेळ जर तुम्ही भाजी खाल्ली तर खातच राहा, एवढी मस्त त्याची भाजी होते. तर बघा किती साऱ्या मी खुडून आणल्या. तर हे बघा, हे माझ्या माहेरून आणलं. आता मी सासरला याची भाजी करत आहे. कारण सांगायचे असे की अमरावती जिल्ह्यामध्ये मला हे अजिबात दिसल्या नाही. ही भाजी मी खुडून आणली आहे. रानभाजी आहे, औषधी वनस्पती आहे ही. तर याला सुरसूर मुळ्या असे म्हणतात. तरी मला बहुतेक वाटते अकोला जिल्ह्यामध्येच भेटतात, कारण की मी यूट्यूबवर सर्च मारलं तर कुठंच मला ही भाजी मिळाली नाही. जर तुम्ही ही भाजी खाल्ली असेल तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि याला काय म्हणतात हे पण सांगा. आमच्या इकडे याला सुरसूर मुळ्या म्हणतात आणि मी लहानपणी खूप खाल्लेले आहे. पण लग्न झाल्यावर इकडं मला ही भाजी मिळाली नाही, तर मी माहेरून हे आणलेले आहेत. हे बघा, चवदार भाजी होते. तर कशी बनवतात हे तुम्ही बघून घ्या. तर याला आता मी तोडून घेते. तर हे बघा, असे याचे तुकडे तुकडे करून घ्यायचे हे असे. तर याचा कोंब निघते. कोंब निघाल्यावर याचं झाड तयार होते. तर आपल्याला कोंबच याचा खुडून आणायचा आहे. खुडून आणायचा, काढून नाही आणायचा. आपल्याला पूर्णपणे भाजी नष्ट व्हायला नाही पाहिजे नाही, म्हणून खुडूनच आणायचा. अशा कव्या कव्या तोडून घ्यायच्या. तर हे बघा, ही औषधी रानभाजी आहे आणि तुम्हाला माहितीच आहे, रानभाज्यामध्ये अनेक गुणधर्म होतात आणि हे अनेक बिमाऱ्यांवर उपयुक्त आहे. तर हे बघू शकता, याला जे कोंब आहे तर याने म्हणतात अनेक फायदे होतात. जसे की कोंबाच्या जे बिमाऱ्या असतात, अपेंडिक्स झाला, मूळव्याध झाला आणि किडनी स्टोन झाला, तर अशा ज्याला आहे याची शिकायत त्यांनी ही जास्तीत जास्त भाजी खा. तुमच्यासाठी ही रामबाण उपाय आहे आणि हे 15 दिवसच मिळते पावसाळ्यामध्ये. तर खायला पाहिजेच, मग याचा फायदा तुम्हाला नक्कीच होणार. तर मी तर खाणार, मला नाही पण मी खाणार. तर हे बघा, ही भाजी मी तोडून घेतली ना, त्याच्यामध्ये पाणी टाकून ठेवलेलं आहे. तर आता मी कढई चुलीवरती ठेवली. तर त्याच्यात मी तेल टाकून घेते. तर 2 मापलं तेल घेतलं. अर्धा चमचा थोडीशी मोहरी, थोडंसं जिरं. जिरं तडतडलं. कढीपत्ता आपला चांगला तडतडलेला आहे. लसूण चांगला बारीक वाटून घेतला. आपली साधी सिंपल भाजी आहे पण चवीला भन्नाट होते. तशी ही रानभाजी ही चवीला वेगळीच, म्हणजे त्याची चव ही वेगळीच लागते.
ते पण चुलीवर असली तर ते तर भन्नाटच मग. आपला लसण लालसर झालेला आहे. हे बघा, 1 चमचा लाल तिखट, थोडीशी हळद आणि चवीप्रमाणे मीठ घेतलेला आहे. ह्या शेंगा आता मी याच्यामध्ये धुवून टाकून देते. तर ह्या व्यवस्थित याच्या फिरून घ्यायच्या. तर याला असं झाकण ठेवून 1-2 मिनिटं होऊ द्यायचं आणि नंतर आपल्याला शेंगदाण्याचा कूट टाकायचा. तर मी याची चव सांगते तुम्हाला. हे चवीला बिलकुल चवळीच्या भाजीसारखीच लागते, त्याला काहीच कुठं चुकत नाही. तर चवळीची भाजी का नाही सेमच लागते, फक्त त्याच्यात गुणधर्म वेगळे आहेत आयुर्वेदिक. 2 मिनिटं झालेलं आहे, याचं झाकण मी काढून घेते. बघू शकता. तर याला मस्त पाणी सुटलेलं आहे. तर याने शेंगा याच्यात पाणी नाही टाकायचं, त्याच्यात होऊन जाते. तर आता याच्यामध्ये आता मी शेंगदाण्याचं कूट टाकून घेते. थोडंसं टाकायचं, जास्त नाही टाकायचं. तर आता शेंगदाण्याचा कूट टाकून झाला. तर याला आता मी 5 मिनिटं होऊ देते डबल. तर हे बघा, आपली भाजी आता शिजून तयार झालेली आहे. तर आता मी याला काढून घेते आणि मस्त जेवण करते. 5-6 वर्षानंतर ही भाजी खाणार आहे. एकदम भन्नाट झालेली आहे भाजी. खरं सांगू तर माझ्या लग्नाला आता 5 वर्ष झाले आहे आणि 5 वर्षानंतर ही भाजी खाल्लेली आहे. माझ्या माहेरी मी खूप खायची, पण इथं ही भाजी मिळत नाही. जुनी आठवण ताजी झालेली आहे माझी. एवढी सुपर भाजी लागत आहे. करून बघा आणि खाऊन बघा. चला तर भेटूया अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपींच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. भन्नाट झालेली आहे.